राज्यातील अनेक वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत। त्याचवेळी अनेक गुणवंत विद्यार्थी सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीच्या शोधात आहेत। मात्र भरती प्रक्रिया प्रभावीपणे राबवली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे। त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया प्राधान्याने राबवावी अशी मागणी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी राज्यपाल राधाकृष्ण यांच्याकडे केली। यावेळी युवा नेते सिद्धांत दराडे उपस्थित होते। नाशिक येथे जिल्ह्यातील मंत्री व आमदारांची श्री राधाकृष्ण यांनी संवाद साधला। त्यावेळी आमदार दराडे यांनी भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली। नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापनेची घोषणा यावेळी राधाकृष्ण यांनी केली। त्याच पार्श्वभूमीवरती दराडे यांनी प्राध्यापकांच्या भरतीकडे लक्ष वेधत सेट-नेट धारकांना न्याय द्यावा, तसेच प्राध्यापकांच्या रिक्त पदे असल्यास विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे असे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले। दरम्यान राज्यातील 78 वरिष्ठ महाविद्यालयांच्या 5व्यांदा तपासणीची प्रक्रिया करण्यात आली आहे। मागील 4ही तपासणी प्रक्रियेनंतर त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला नाही। सदरील तपासणीचे अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आले आहेत। हा 23 वर्ष प्रलंबित प्रश्न शासन स्तरावरती निकाली काढावा व अन्यायग्रस्त उचित शिक्षित प्राध्यापक व कर्मचारी यांना न्याय द्यावा अशी मागणी आमदार दराडे यांनी केली आहे। सभापती महोदय, मंत्री महोदय, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे। 5 वेळेस सरकारने इन्स्पेक्शन केलेलं आहे या संदर्भातलं, 5 वेळेस इन्स्पेक्शन केलेलं आहे आणि साधारणतः 1000 ते 1500 लोक आहे। गेले 24 वर्षापासून त्यांना 1 रुपया सुद्धा त्याचा 5 वेळेस सरकारने इन्स्पेक्शन केलेले आहे। ह्या सिनियर कॉलेज 78 कॉलेजेस आहे, याचं सरकारने 5 वेळेस इन्स्पेक्शन केलेलं आहे आणि 1 वर्षापेक्षा जास्त दिवसापासून आझाद मैदानात ते उपाशी पोटी राहता। म्हणून 1000 ते 1200 लोक यांना न्याय कधी देणार आणि आपणच त्यांचे दाते आहात। म्हणून आपल्याला विनंती करतो का लवकर 8 दिवसाच्या आत जर हे काम झालं तर बिचारे सुखरूप आपल्या घरी जातील असं मला वाटतं। माननीय सभापती महोदयांनाच विनंती करेन, सूचना नाही त्यांना मी सूचना करू देत नाही की तुम्ही जरा याविषयी लक्ष घाला। काय आपण मागण्या येणाऱ्यांना सगळ्यांना अनुदान देतोय, पण आणि 24 वर्ष म्हणजे किती वर्ष झाले? म्हणजे सकारात्मक आहेत आणि 24 वर्षानंतर न्याय नक्की मिळेल असं खात्री मला तर वाटते। त्यामुळे मी लक्ष देण्यापेक्षा दादा तुम्ही पैसे म्हटले की कुठून मार्ग काढून काहीतरी प्रश्न सोडवता। मुलींच्या उच्च शिक्षणासाठी ते होईल की नाही प्रश्न होता, पण ते तुम्ही केलं सगळं, त्याच्यामुळे मला असं वाटतं याच्यात सुद्धा नक्की मार्ग